आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। कोल्हापुरात जिल्हा परिषदेसाठी चंद्रकांत पाटलांकडून मित्रपक्षांची जुळवाजुळव। चंद्रकांत पाटलांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट घेतली। निवडणुकीमध्ये यड्रावकरांच्या शाहू आघाडीनं महायुतीसोबत लढण्याचा चंद्रकांत पाटलांचा आग्रह। सांगलीमध्ये शिवसेनेला घेऊन सत्ता स्थापन करू चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचंही स्वागत करू, स्थानिक नेत्यांनी तसा प्रस्ताव द्यायला हवा, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। महायुतीची घोषणा होता सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये नाराजीचा स्फोट। भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्यासह 43 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। दत्ता गुर्डे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। दत्ता गुर्डे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख। दत्ता गुर्डेंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैठण विधानसभा लढवली होती। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला माड्यामध्ये भाजपचा धक्का। माजी जिल्हा परिषद सदस्य उदय मानेंचा भाजपमध्ये प्रवेश। भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। चंद्रपुरात महापौर पदासाठी भाजपच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती। भाजप ऐनवेळी ठाकरेंची सेना, अपक्ष वंचितची मदत घेण्याची शक्यता। अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता। नाशिक महापालिकेमध्ये पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौरपद ओबीसी किंवा अनुसूचित जाती महिला उमेदवाराकडे जाण्याची शक्यता। नाशिकला पुन्हा महिला महापौर मिळणार असल्याची चर्चा। आरक्षण स्पष्ट झाल्यानंतरच भाजपकडून अधिकृत उमेदवार निश्चित केला जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये युती करण्याच्या भाजप शिवसेनेच्या नेत्यांना सूचना। जिल्हा परिषदेसाठी शक्य तिथे युती करण्याचे एकनाथ शिंदेंनी निर्देश दिल्याची माहिती। आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बीडच्या केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। 1 वर्षात दुसऱ्यांदा पक्ष बदलला। पवारांच्या राष्ट्रवादीमधून ठोंबरे शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल। नाशिकमध्ये भाजप नगरसेवक शरद मोरे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल। शिंदेचे शिवसेनेचे पराभूत उमेदवार पवन मोरेंकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर मारहाण प्रकरणी नाशिक रोड पोलिसात 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। शरद मोरेंच्या निवासस्थानी जाऊन मारहाण केल्याची घटना घडली होती। मालेगावमध्ये एमआयएम आणि इस्लाम पार्टीची युती होण्याची शक्यता। इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची एमआयएमची तयारी। जातीयवादी पक्ष आणि शक्तींना रोखण्यावर ठाम भूमिका। सेना भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नसल्याचं केलं स्पष्ट। सोलापूर महापालिकेनंतर एमआयएम जिल्हा परिषद निवडणूक लढवणार। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 25 उमेदवार देण्याचा निर्णय। पाण्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांवर पैशांची उधळण करण्यात आली। शहरामध्ये 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात मैफिलीचं आयोजन। मैफिलीमध्ये पैशांची उधळपट्टी झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप। मावळमध्ये राष्ट्रवादीला सोडून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती। उद्या महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार। बाळा भेगडे यांची माहिती। राष्ट्रवादीसोबत कोणती युती होणार नाही, बाळा भेगडे यांच्याकडून स्पष्ट। नाशिक महापालिका निवडणुकीमधील पराभवानंतर मनसेकडून आत्मपरीक्षणाला सुरुवात। मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। राज ठाकरे लवकरच सर्व उमेदवारांची भेट घेणार। धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। उच्च न्यायालयाची परवानगी मिळेपर्यंत दीपक बोऱ्हाडेंचं मुंबई आंदोलन स्थगित। 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर दीपक बोऱ्हाडेंना जामीन मंजूर झाला होता। नागपूरच्या प्रभाग 11 मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणेंवर हल्ला प्रकरणी पोलिसांकडून 8 जणांना अटक। मुख्य सूत्रधार गणेश चाचरकर पोलिसांना शरण आल्याची माहिती। मतदानाच्या आदल्या दिवशी रात्रीच्या सुमारास शिंगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता।